लाडकी बहीण योजना मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेले आहे आपल्या सरकारकडून. लाडक्या बहिणींनी जर या 31 ऑक्टोबर रोजी आलेल्या अपडेटकडे दुर्लक्ष केलं तर लाडक्या बहिणींना जो योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे, तो हप्ता त्या लाडक्या बहिणींना मिळणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही काही काम करत असाल तर ते काम बाजूला ठेवून आजचा हा जो नवीन शासनातर्फे आजचा हा शासन निर्णय आलेला आहे, हा जो जी-आर जाहीर झालेला आहे, हा सगळ्या लाडक्या बहिणींनी व्यवस्थितरित्या पाहायचा आहे, जेणेकरून त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा 100% मिळणारच आहे. विषय आहे माझी लाडकी बहीण योजना ऑक्टोबर हप्ता संदर्भातील स्पष्टता आलेली आहे. म्हणजेच जी रक्कम बदललेली आहे, त्या बदललेल्या रकमेची आपल्याला खास अपडेट आलेली आहे आणि सोशल मीडियावरील खोट्या दाव्यांविषयीची अधिकृत स्पष्टीकरण देखील आलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी शेवटपर्यंत हा जो शासन निर्णय आहे तो व्यवस्थितरित्या समजून घ्या. हा संपूर्ण आपल्या या शासन निर्णयाचा विषय असणार आहे की लाडक्या बहिणींसाठी नक्की कोणती अपडेट आलेली आहे. सर्वप्रथम जाणून घेऊया की लाडक्या बहिणींसाठी ऑक्टोबरचा हप्ता केव्हा मिळणार आणि त्याची तारीख काय असणार आहे. राज्य शासनाने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत अधिकृत स्थिती स्पष्ट करणे आवश्यक समजलेले आहे. म्हणजेच यूट्यूबवरती खूप खोटे अफवा पसरवले जात आहेत की या दिवशी हप्ता मिळणार, काहींना मिळाला पण. या विषयावरच राष्ट्र सरकारने अधिकृत आपल्याला माहिती देण्याचा आता प्रयत्न केलेला आहे आणि या अधिकृत माहितीनुसारच राज्यातील सगळ्या पात्र लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आदेशानुसार व जिल्हा विधाने संतापलेल्यावर स्पष्ट करण्यात येते की या टप्प्यात शासनाद्वारे प्रतिगृह लाभ म्हणून देण्यात येणारी रक्कम फक्त 1,500 रुपयेच असणार आहे. आता या व्यतिरिक्त काही लाडक्या बहिणींना असे मेसेज येत आहेत, असे यूट्यूबवरती व्हिडिओ पाहायला मिळत आहेत की तुम्हाला 3,000 रुपये मिळणार किंवा दिवाळीचा बोनस मिळणार. तर लाडक्या बहिणींनो, हे संपूर्ण खोट्या बातम्या आहेत. कोणालाही ऑक्टोबरमध्ये 3,000 रुपये मिळणार नाही, कारण तुम्हाला 3,000 रुपये देण्याचा संबंधच नाही. कारण तुम्हाला सप्टेंबर पर्यंत हप्ते तुमचे जमा झालेले आहेत आणि तुम्हाला फक्त ऑक्टोबर महिन्याचाच 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. आता लाडक्या बहिणींना प्रश्न आहे की आम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये 1,500 रुपये मिळणार की 3,000 रुपये. तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे की सगळ्या लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त 1,500 रुपये मिळणार आहे आणि ज्या माता भगिनींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता दोन्हीही मिळालेले नसतील तर त्यांना एकत्रित रुपये 3,000 मिळतील. आता आपण जाणून घेऊया की आता या शासन निर्णयाद्वारे हे जे तुमचे 1,500 रुपये आहेत, एवढी रक्कम तर मिळणार आहे आणि इंटरनेटवरील किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणारे 3,000 रुपये किंवा 3,000 रुपयांची डीबीटी इत्यादी दावे शासनाच्या अधिकृत आदेशानुसार सुसंगत नाहीत आणि हे खोटे भ्रमक आहेत. हे सगळ्या लाडक्या बहिणींनी समजून घ्यावे. आता आपण व्हिडिओच्या या टप्प्यानंतर जाणून घेणार आहोत की दिवाळी बोनस. आता तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा व्हिडिओ पाहिलेला असेल, तर ते म्हणत होते भाऊबीजचा बोनस आम्ही सगळ्यांना देणार. तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला तो भाऊबीजचा बोनस मिळणार का, हे देखील या जी-आर मध्ये सांगितलेलं आहे. आपण ते देखील पाहूयात, पण त्या अगोदर या ऑक्टोबर हप्त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊयात. अधिकृत आदेशानुसार सुसंगत नाहीत आणि शासनाचा निर्णय व फायनान्स मजुरीप्रमाणेच लाभाचा निश्चय परिणाम जाहीर केला जातो आणि कोणतीही वाढ किंवा बदल अधिकृत अधिसूचना व सरकारी संकेतस्थळावरूनच घोषित केला जाईल. अशी अपडेट सगळ्या लाडक्या बहिणींनी घ्यावी. म्हणजेच प्रत्येक अपडेट तुम्हाला डायरेक्ट लाडक्या बहिणीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे किंवा तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती डायरेक्ट येईल किंवा आपल्या चॅनलवरती अधिकृत जी-आर दाखवले जातात. जर तुम्हाला आपल्यावरती विश्वास असेल तर नक्कीच आपल्या चॅनलवरती अपलोड होत असणारे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता जाणून घेऊया की नक्की तुम्हाला या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत काय काय करणं गरजेचं आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे आपण ते जाणून घेऊया. आता सगळ्या लाडक्या बहिणींना प्रश्न आहे ऑक्टोबर हप्त्याबद्दलचे. योजनेच्या व्यावहारिक अंमलबजावणीसाठी या ठिकाणी ई-केवायसी करणं बंधनकारक राहणार आहे.
आणि लाभासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत पोर्टलवरून किंवा जिल्हा कार्यालयात ई-के-वाय-सी करणं अनिवार्य आहे. आता जिल्हा कार्यालयामध्ये तर तुम्हाला ई-के-वाय-सी करता येणार नाही, पण ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती प्रत्येक माता भगिनी त्याची ई-के-वाय-सी करू शकते. यामध्ये आधार बँक लिंकिंग, आधारवर बायोमेट्रिक ओ-टी-पी पडताळणी आणि अद्ययावत मोबाईल क्रमांक नोंद करणे याचा समावेश आहे. ई-के-वाय-सी व्यवस्थित न झाल्यास किंवा बँक आधार लिंक अपूर्ण किंवा विसंगत आढळल्यास लाभ तात्काळ रोखला जाईल आणि लाभार्थ्याला SMS द्वारे किंवा ईमेलद्वारे कारण कळवले जाईल की लाभ कशामुळे बंद केलेला आहे. आता अशा परिस्थितीमध्ये लाभ मिळणार नाही किंवा लाभ विलंब होऊ शकतो. ई-के-वाय-सी पूर्ण नसलेल्या लाभार्थ्यांना विभागीय कार्यालयात भेट देऊन के-वाय-सी किंवा बँक दुरुस्ती अशी करावी लागणार आहे आणि ऑनलाईन पोर्टलवरती डॉक्युमेंट करेक्शन किंवा के-वाय-सी अपडेट विभागातून दुरुस्ती करून सबमिट करावं लागणार आहे. पण अजून कुठल्याही वेबसाईटवरती कोणतीही ई-के-वाय-सी करू नये. ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहीण योजना .gov. त्याच वेबसाईटवरती प्रत्येकाने ज्याची त्याची ई-के-वाय-सी करून घ्यावे आणि जर तुमची ई-के-वाय-सी झाली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पात्र ठरताय, तर नक्कीच तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाईल. आणि काहींची जर ई-के-वाय-सी चुकलेली असेल तर अजूनही एडिटचं ऑप्शन या ठिकाणी आलेलं नाही किंवा डॉक्युमेंट करेक्शनचं ऑप्शन आलेलं नाही. ते आल्यास तुम्हाला लगेच सांगितलं जाईल. आता वितरित हप्त्यामध्ये अंमलबजावणीत त्रुटीमुळे लाभ खात्यात जमा होणार नाहीत, म्हणजेच ज्यांची ई-के-वाय-सी होणार नाही त्यांना लाभ मिळणार नाही. आता सोशल मीडिया व व्हॉट्सअपवरील संदेशाबाबत शासन स्पष्ट करीत आहे की कोणतीही रक्कम वाढ किंवा विशेष बोनस अथवा अतिरिक्त ऑफर सरकारी संकेतस्थळाव्यतिरिक्त कधीही मान्य केली जाणार नाही. म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिवाळी गिफ्ट किंवा जी भाऊबीजची ओवाळणी आहे त्याबद्दल अजून काही ऑफिशियल अपडेट आलेली नाही. जर एखाद्या व्यक्तीने पैसे घेऊन त्वरित लाभ व 3,000 रुपयांची खात्री करून दिली की आम्ही तुम्हाला मिळवून देऊ, अशा प्रकारचे वाद घडवण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती अनधिकृत दलाल किंवा एजंट म्हणून तक्रार नोंद करावी आणि संबंधित पोलीस किंवा जिल्हा कार्यालयास या संदर्भातील माहिती द्यावी की हा मला फसवणुकीचं काम करत आहे. विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच जिल्हास्तरीय कार्यालयामध्ये याचा लाभ, रक्कम, वितरण तारीख या संदर्भातील लाभार्थी यादी प्रसिद्ध केली जाईल. नागरिकांनी केवळ त्या माध्यमावर विश्वास ठेवावा, दुसऱ्या कुठल्याही एजंटवरती कोणीही विश्वास ठेवू नये. आता लाभ प्राप्तीसाठी अंतिम पात्रता अपात्रता कशी राहील आपण ते आता जाणून घेऊया. म्हणजे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये लाभ मिळणार आहे व कोणाला मिळणार नाही. योजनेअंतर्गत 19 पेक्षा जास्त वय म्हणजेच 21 वर्षाच्या महिला ते 65 वर्षापर्यंतच्या महिला म्हणजेच 21 ते 65 वयोगटातील ई-के-वाय-सी केलेल्या लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. आता सर्वांनीच ई-के-वाय-सी केलेले आहे असं ग्राह्य धरू, पण असा एक प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे की आम्हाला पती देखील नाही आणि या ठिकाणी आम्हाला वडील देखील नाही, तर आम्ही के-वाय-सी कशी करायची? तर त्या माता भगिनींनी अजून के-वाय-सी करू नये. या संदर्भातील अपडेट आपल्याला अजून कुठलीही आलेली नाही. ज्यावेळेस त्या संदर्भातील अपडेट येईल आपल्या चॅनलवरती कळवलं जाईल की तुम्हाला के-वाय-सी कशी करायची आहे.